अरे आलात तुम्ही. तुम्ही विचार करत असतील काय करतो, काय विचार करत बसलाय. बट फर्स्ट, हे गाईस कशा आहात तुम्ही? आय होप सो बरे असणार, बरेच असले पाहिजे. सो मी हे विचार करत बसलेलो की काय करू, हिंदीमध्ये ब्लॉग करू की आगरीमध्ये ब्लॉग करू. खूप मोठा डिसिजन आहे. बट इसके आगे जो ब्लॉगिंग करने वाला हूँ वो भाषा होने वाली है आगरी. मोस्ट ऑफ पीपल तेच बोलतात की आगरी भाषेमध्ये ब्लॉग कर, आपल्या भाषेमध्ये ब्लॉग कर. तुझी जी लँग्वेज आहे, लोकल लँग्वेज, तुझी जी मदर टंग आहे, त्याच्यामध्ये तू थोडा बोला कर, स्टार्ट कर. तर बघूया कसे काय होते. पण मी आता ह्याच्यामध्ये ब्लॉग करणार आहे. तुम्हाला आवडेल नाही आवडेल, मध्ये मध्ये हिंदी बोलत जाईल. थोडा जे हिंदी व्ह्यूअर्स आहेत त्यांच्यासाठी क्लिअर असलं पाहिजे काय का आपले पण ते काय घडते त्या व्हिडिओमध्ये ते बघासाठी. सो आता तर प्युअर मराठी बोलतो आहे, बट आगरी भाषेमध्ये बोल, जरा आपली शहरांची स्लँग झाली पाहिजे ना. सो तेच बघूया आता कसे आहेत पुढे. आणि हा व्लॉग आपला सांगायला विसरलो, हा व्लॉग सेकंड पार्ट आहे उज्जैनचा. हा आय नो खूप दिवसांनी टाकतोय, बट सेकंड ब्लॉग आहे आपला हा. सो लवकरच मी आता आजच एडिट करायला घेतले सगळे ब्लॉग्स आणि ते एडिट केल्यानंतर तुम्हाला दाखवणार. चला चला भेटूया आपण. मस्त दुपारी झोपून आम्ही मस्त निघालो परत मंदिरासाठी. जे आपले आजूबाजूचे जे मंदिर आहेत, कालभैरव, हरसिद्धी माता, हे सगळे मंदिर आम्ही करणार आता. जातात त्या रस्त्याने आम्हाला ये जो रोड दिसला, मी पहिले शॉक झालो. नंतर मला जो ऑटो ड्रायव्हर तो सांगायला लागला की हे रोड म्हणजे मोठा कराटी करतात पब्लिकचे घरं तोडले आणि मंदिर पण तोडले, लिटरली मंदिर. आणि फक्त मंदिर नाही, मस्जिद पण तोडलेले आहेत. तर रोड मोठा करायसाठी सगळं चाललेलं आहे, कारण इथं खूप ट्रॅफिक होते आणि टुरिस्ट जे लोक असतात त्यांना पण आणि लोकल्सला पण खूप त्रास होतो याच्यामुळं. सो आता आणि इलिगल होता असं मला ऑटोवाला बोलतं. मला नो नॉलेज काहीच नाही आहे, बट तुम्हाला बोलवता. हा बघा असा मंदिर. आणि यो आहे उज्जैनचा एकदम फेमस आश्रम. इथं आपलं कृष्ण भगवाननी, बलरामनी आणि सुदामांनी एक शिक्षा घेतलेली. याला सांदीपन आश्रम असे बोलतात. आणि इथं खूप मस्त वाईब आहे बाई. अँड इथं हा बोलतात गोमती कुंड, हे आपल्या कृष्ण भगवाननी क्रिएट केलेला आहे. गोमती कुंडच्या अराउंड पूर्ण अशा पिक्चर्सची वॉल क्रिएट केलेली आहे, तुम्ही बघू शकता. त्यामध्ये पूर्ण टोटली सांगितलेलं आहे कसं त्या टायमाला ही शिकवण दिली जात होती आपल्या कृष्ण भगवानच्याला. आणि खूप मोठे, खूप मस्त पिक्चर्स आहेत. मी पूर्ण दाखवणार होतो, बट व्हिडिओ खूप मोठी झाली असती. आणि ही बैठक दर्शन यामध्ये पण सिम्पली तेच दाखवलेलं आहे. आता जे तुम्हाला दाखवणार आहे ना भाई, मी विचार नव्हतं केला असं काही असू शकतं. आणि मी शॉक झालेलो. कृष्ण भगवानला भेटवला, चला आता आपल्या शिव भगवानला भेटूया. दान मंगल का गेहूं मसूर की दाल, लाल कपड़ा जो कि यहाँ पर दान चढ़ता है. शनि शिग्नापुर में शनि का दान चढ़ता है, यहाँ लाल चीजों का दान चढ़ता है. मंगल पोटली पुष्प यहाँ चढ़ेगा, बाकी चीजें वापस मिलेगा. संपूर्ण दान है 251 रुपए का पूरा श्रृंगार है. पहले दान स्वरूप चढ़ेगा, उसके उपरांत वापस मिलेगा. आप लोगों ने कहीं भी शिव जी की सवारी नंदी जी देखी, लेकिन यहाँ भेड़ पे सवारी है. शिव के पसीने से मंगल ग्रह की उत्पत्ति हुई थी, इसलिए शिव रूप में विराजमान है. गर्भगृह में एंट्री है, शिवलिंग छू के दर्शन है. शिवलिंग के पास जाना है, शिवलिंग के पास बैठ के चढ़ाना है. कुछ चीजें आपके हाथ से चढ़ेगी, कुछ चीजें पंडित जी चढ़ा के देंगे. फोन पे, गूगल पे सब होगा.
आय डोंट नो एक कोइन्सिडन्स आहे काय, बट मी जिथं जात होतो तिथं मला आरती भेटत होती. किती लकी यार मी.